नांदेडमधून आहे। नांदेड जिल्ह्यात टोमॅटोनं भरलेल्या उभ्या पिकावर रोटावेटर फिरवण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे। बाजारात टोमॅटो 2 रुपयाला प्रति किलो भाव मिळतोय आणि लागवडीचा खर्च सुद्धा त्याच्यातून निघत नाहीये। त्याच्यामुळे हतबल झालेल्या शेतकऱ्यांना नाईलाजाने टोमॅटो उद्ध्वस्त केलाय। नांदेडमधील पांद्री गावातल्या जवळपास 60 ते 70 शेतकऱ्यांनी टोमॅटोची लागवड केली, पण टोमॅटोवर रोग पडला आणि त्याला भाव मिळाला नाही। त्याच्यामुळे ही स्थिती सध्या निर्माण झाली आहे। टोमॅटोवर रोटावेटर फिरवण्याचा निर्णय या सगळ्या शेतकऱ्यांनी घेतला आणि याच्यामध्ये 2 कोटीपेक्षा अधिक नुकसान होण्याचा अंदाज आहे। नुकसानीचे तातडीने पंचनामे करा आणि नुकसान भरपाई द्या अशी मागणी शेतकरी करतात। आणखी आपण तपशील घेणार आहोत प्रतिनिधी अजिंक्य घोंगडे यांच्याकडून। अजिंक्य, काय नेमकं शेतकऱ्यांचं सध्याच्या क्षणाला म्हणणं आहे? सरकारकडून कुठली मागणी आहे? नक्कीच जर पाहिलं तर नांदेडच्या अर्धापूर तालुक्यात टोमॅटोचं पांगळा म्हणून ओळख असलेल्या नांदेड जिल्ह्यातील हे अर्धापूर तालुक्यातील पांगळा हे गाव आहे। या गावातील शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळलेलं आहे। टोमॅटोने भरलेल्या उभ्या पिकावर रोटावेटर फिरण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे। पिकलेल्या टोमॅटोवर पांढरा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने बाजारपेठेत टोमॅटोला केवळ 2 रुपये प्रति किलो दर मिळत असल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडलेला आहे। शेतकऱ्यांनी लागवड खर्च देखील निघत नसल्याने टोमॅटोवर रोटावेटर फिरण्याची वेळ ही शेतकऱ्यावर आलेली आहे। लाल चिखल होत आहे। या गावातील 60 ते 70 शेतकऱ्यांनी सुमारे 30 ते 40 लाखाचा लागवड खर्च सुमारे 1.5 ते 2 कोटीच्या पाणी फेरला आहे। त्यामुळे सध्या तरी या भागातील शेतकरी मोठ्या संकटात सापडल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे। जी अजिंक्य, धन्यवाद दिलेल्या तपशिलांसाठी। टोमॅटोला प्रचंड कमी भाव मिळतोय आणि शेतकरी आर्थिक संकटात आहेत। त्याच्यामुळे थेट या सगळ्या पिकावर रोटावेटर फिरवण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला। ही दृश्य आपण सध्या नांदेडमधली बघतोय। 2 महिन्याखाली टमाट्याचं पीक लागवड केली। याचा एकंदरीत एकरी आमचा 50 ते 60 हजार रुपये खर्च झाला। दरवर्षीचा विचार जर केला तर हा 2 लाख रुपयाचं आमचं पीक होतं साधारण। पण यावर्षी वातावरणाने एक तर आमचा खर्चामध्ये बी 1.5 पट वाढ झाली आणि हा व्हायरस एक कंपनीचा आलाय की बाहू कंपनीचं आमचं रोप होतं। यावर्षी यांनी जास्त अटॅक झाला। दरवर्षी आम्ही टोकिता बी लावतो, त्या बी कंपनीचा असाच इन्फेक्शन रोग येत होता। शासनानं या 2 कोटी नुकसानीचं काहीतरी आम्हाला सर्व शेतकऱ्यांना भरपाई म्हणून काहीतरी मदत करावी।